अगं बाळूमामाचं मंदिर मुंबईसारख्या शहरात. मुंबईमध्ये आणि बाळूमामा? कधी विचार नव्हता केला ग. देव तर चारात असतो ना. मग एकदा दाखव ना मला. चल, एकदा नेलं ना त्या मंदिरात सारखी म्हणशील मला घेऊन चल. एवढं भारी आहे. चला चला, वाघोली नाका आलाय मंडळी. तुमचं वाघोलीचं तिकीट आहे. चला खाली उतरा पाठदेशी चला. तर आज आपण जाणार आहोत वसई नालासोपारा परिसरातील वाघोली येथे असलेलं संत बाळूमामा मंदिर आणि शनी मंदिर. हे अत्यंत प्रसिद्ध मंदिर आहेत. सुंदर कर्दळ हातात घेऊन मी चालली आता मंदिरात. मोठा असा परिसर, पार्किंगसाठी सोय आणि निव्वळ अशी शांतता. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना शहराच्या गोंगाटापासून दूर शांत हिरवळीत निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्याचा आनंद मिळतो. फुलारे गावातील हे मंदिर परिसर स्वच्छ, सुंदर व शांत आहे. सकाळ संध्याकाळच्या वेळेस येथे मंद वारा, पक्ष्यांचे किलबिलाट आणि हरित झाडांचे सौंदर्य मनाला प्रसन्न करणारे आहेत. संत बाळूमामा यांचे मंदिर हे स्थानिकांसाठी श्रद्धा आणि आस्था याचे केंद्र असून शनी मंदिरालाही भाविक मोठ्या संख्येने भेट देतात. सण उत्सवाच्या वेळी येथे विशेष पूजा व कार्यक्रमाचे आयोजन होते. पण इतर वेळीही येथे येणे म्हणजे एक निसर्गरम्य, मनशांती देणारा अनुभव असतो. इथचे वातावरण खूप शांत आणि प्रसन्न आहे. आजूबाजूला भरपूर हिरवळ, मोठमोठी झाडं आणि थंडगार वारं मन प्रसन्न करतं. मुलांसाठी खेळण्याचं मैदान, झुला आणि छोट्या छोट्या मोकळ्या जागा जिथे आनंदाने धावू शकतो. पक्ष्यांच्या किलबिलाटासमोर निसर्गाची सुंदरता अनुभवायला मिळते. इथे येताना शहराच्या गोंगाटापासून दूर एक वेगळीच शांतता आणि हिरवाईचा नजारा मिळतो. बाळूमामा, ज्यांना श्री संत बाळूमामा महाराज म्हणूनही ओळखले जाते, हे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील एक आदरणीय संत होते. त्यांचा जन्म अक्कोल गावात 19व्या शतकात झाला. ते मेंढपाळ समाजातील होते आणि आपल्या आयुष्यातील बहुतेक वेळ मेंढ्या राखण्यातच घालवला. त्यांच्या मेंढ्यांचा कळप सेवाभाव, नम्रता आणि ईश्वर भक्तीचे प्रतीक मानला जातो. गरीब व गरजूंची मदत, करुणा आणि चमत्कारामुळे त्यांना मोठा भक्तवर्ग लाभला. इसवी सन 1966 मध्ये त्यांचा देहावसान झाला. आदमापूर येथील त्यांचे मंदिर हे एक प्रमुख स्थळ आहे. बाळूमामा मंदिरातील केवळ श्री बाळूमामाची मूर्ती नसून इथे इतर अनेक देवदेवतांच्या मूर्ती देखील आहेत. काही ठिकाणी नंदी, नागदेवता आणि तुळशी वृंदावन देखील दिसते. मंदिरात आलेल्या भाविकांना एकाच ठिकाणी विविध देवांचे दर्शन घेण्याची संधी मिळते. त्यामुळे इथला धार्मिक आणि आध्यात्मिक अनुभव अधिक समाधानकारक ठरतो. आज आम्हाला आरतीचाही लाभ मिळाला. घ्यायचा आणि बाजूला यायचा, पटकन थांबायचं नाही. चला
बाळूमामाच्या आरतीनंतर आम्ही शनिदेवाच्या मंदिरात पाऊल टाकलं। शनिदेवाची कथा अशी सांगितली जाते की भगवान सूर्य व छाया यांचा पुत्र शनिदेव जन्मतः अद्वितीय तेज आणि तपश्चर्येचा होता। त्यांनी भगवान शिवांची कठोर साधना करून न्यायप्रियतेची देणगी मिळवली। शनिदेव हे कर्मफलदाता म्हणून मानले जातात। कोणत्याही व्यक्तीच्या कर्मानुसार ते फळ देतात, त्यामुळे त्यांना न्यायाचा देवता आणि कर्मफळाचे दाता म्हणून पूजले जाते। भारतीय संस्कृतीत शनिदेवाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे, परंतु काही ठिकाणी विशेषतः ग्रामीण व पारंपरिक भागात एक प्रथा आहे की मुलींनी किंवा महिलांनी शनिदेवाच्या मूर्तीला थेट स्पर्श करू नये। यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धा जोडलेल्या आहेत। असे मानले जाते की शनिदेव कठोर न्यायाधीश आहे आणि त्याचा प्रभाव अत्यंत सामर्थ्यशाली आहे, त्यामुळे महिलांनी त्यांना स्पर्श न करता केवळ दर्शन घेऊन वंदन करावे। ही प्रथा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे। मंदिरातील शांत वातावरण, सभोवतालची हिरवाई आणि भक्तिभावाने भरलेलं दर्शन यामुळे मन प्रसन्न होते। येथे येताना जणू वेळ मंदावतो आणि आपल्याला स्वतःशी संवाद साधण्याची संधी मिळते। श्रद्धा, शांती आणि सकारात्मकतेचे हा संगम प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी अनुभवावा। ही माझ्या बहिणीची ओके, दोनच आहे बाकीचे त्यांचे दर्शन झालेलं हे तुम्ही सुद्धा बघू शकता। बघा कसं ओळखा पाहू काजलचं दर्शन कसं झालेलं आणि कसं वाटतंय। असं सुंदर ते दिवे लावतात। कट करून मग ह्या वारली पेंटिंगचा फोटो बाळूमामा आणि शनी मंदिर ही दोन्ही मंदिरं वृद्धांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांसाठी एक आकर्षित स्थान आहे। इथे आल्यावरती सर्वांनाच मनरम्य असा वेळ आणि शांतता आणि मनामध्ये बागडणाऱ्या लहान मुलाला खेळण्याचा आनंद मिळतो।
गाडीत मला बसायला जागा द्या, ताबे बसते तुमच्या गाडीत. तो तिकीट घेणार आहे बोलला विक्रम. तर तुम्हाला कसं वाटत आहे या लहानांच्या गाडीमध्ये फिरून येऊन? ड्रायव्हर हेवी आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. अहो अशी गाडी चालवतात की तुम्हाला कळणार पण नाही की तुम्ही कधी फिरून आले. आम्ही सेफ आहोत. वाटत नाही. हा अनुभव कसा घेणार त्यासाठी तुम्हाला मंदिराला भेट द्यावी लागेल आणि पत्ता तर आम्ही स्क्रीनवर दिलेलाच आहे, तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता. मंदिरात जाण्यासाठी आणि अशा सुंदर धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी आमची ऐतवार फेरी ही यूट्यूबची प्लेलिस्ट तुम्ही नक्की पहा, ज्यात अशा अनेक मंदिरांना आम्ही भेट दिली आहे. मग कधी जाताय फेरफटका मारायला?